पुढची बातमी पाहूयात। वाळूच्या मुद्द्यावरून विधानसभेत खडाजंगी झाली। वाळू संदर्भात अनेक अधिकारी हे धृतराष्ट्राच्या भूमिकेत असल्याची टीका करत सुधीर मुनगंटीवार यांनी महायुतीलाच घरचा आहेर दिलाय। अर्ज केल्यानंतर 15 दिवसात वाळू दिली नाही तर कारवाई होणार का? जे लोक गाडी पकडून देतील त्यांना बक्षीस दिलं जाईल का, असे सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केले। यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं। येत्या आठवडाभरात राज्याचं नवं वाळू धोरण होईल आणि 15 दिवसात वाळू उपलब्ध करून दिली नाही तर तहसीलदारावर कारवाई केली जाईल, असं बावनकुळे यांनी सभागृहात म्हटलेलं आहे। तर जशी मुन्नी बदनाम झाली तसा भंडारा जिल्हा बदनाम झाला, अशी घणाघाती टीका विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे। की घरकुल योजनेसाठी 5 ब्रॉस आम्ही रेती मोफत देऊ। माझा पहिला प्रश्न आहे की अर्ज केल्यापासून 15 दिवसात तहसीलदारांनी जर रेती दिली नाही तर त्यावर कारवाई करण्याचा जीआर आपण काढणार आहात का? माझा दुसरा प्रश्न आहे की अनेक अधिकारी आता रेतीच्या संदर्भात धृतराष्ट्राच्या भूमिकेत गेले, तर या संदर्भात जो रेतीची चोरी पकडून देईल त्याला ते वाहन बक्षीस देण्याची योजना सरकार करेल का? आता प्रयत्ने वाळूचे कण चोरता भरपूर धन निघे। माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की या संदर्भामध्ये आपण एक पोर्टल करणार आहात का? 8 दिवसात जे आपलं वाळू धोरण येत आहे त्यामध्ये ही बाब अंतर्भूत करणार आहे की 15 दिवसाच्या आतमध्ये तहसीलदारने घरकुलाला वाळू उपलब्ध करून दिली पाहिजे, अन्यथा तहसीलदारवर कारवाई करण्याच्या वाळू धोरणाचा भाग आम्ही करणार आहोत। भंडारा जिल्ह्यात तुम्हीच मान्य केलं की भंडारा जिल्हा तर पुरा बदनाम हो चुका आहे। त्या मुन्नी बदनाम म्हणतो तसं तो भंडारा जिल्हा बदनाम आहे। तुम्ही जर आजही या रेती घाटांना जी मुदतवाढ दिली, माझ्या मतदारसंघातल्या ब्रह्मपुरी मतदारसंघातल्या 6 रेती घाटांना मुदतवाढ दिली मंत्री महोदय। पंचनामा कोण करतो? एकतर महसूल विभाग किंवा खनिकर्म विभाग, मायनिंग ऑफिसर यांचे अधिकारी करतात। तिथे रेतीच नाही तर पंचनामे आले कुठून? आणि पंचनामे केलेत मग रेती दाखवली कशी आणि मुदतवाढ मिळाली कशी? फार मोठा प्रश्न आहे बरं। म्हणून माझी विनंती आहे आपल्याला की या संदर्भात पूर्ण चौकशी करून हे जर चुकीचे पंचनामे करून त्याला मुदतवाढ दिली असेल ना, तुम्ही त्यांच्यावर कारवाई कराल का? हा पहिला प्रश्न, आणि लवकरात लवकर करावी ही माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।